आज तारीख 26 ऑगस्ट. ईद असल्यामुळं आपल्याला शाळेला सुट्टी आहे. आता सकाळ सकाळ व्हॉलीबॉल खेळायला जायचं आहे आणि आज यूट्यूब लाईव्ह फोन करायची आहे, त्याची तयारी चालू आहे. चला जाऊया आता आपण. सकाळ सकाळ गाणं लावायचं एक सवय आहे, लागलेत बघा गाणे. दे रे भगवंता दर्शन दे रे. सकाळी सकाळी बघा वातावरण किती छान आहे आणि त्यामध्ये फुलं बघा. इकडं पांढरं आहे, इथं केशरी आहे, इथं पांढरं गुलाबी आहे, तिथं वेल्वेट, झेंडू, गुलाब. पानाचं झाड मात्र येईना झालं आहे व्यवस्थित. ते पावसाळ्यामध्येच येत आहे, पण एकदा जोरात पाऊस पडल्यानंतर बघूया. हां, आणि तिथं कोपऱ्यामध्ये लाजाळूचं झाड आहे, ज्याचे बिया घेऊन जायचे शाळेसाठी. बघूया चला काय होतं पुढं. सध्या तरी रस्त्यावर कोणी नाही आहे म्हणून शूट करतोय. असं तुम्ही करायला जाऊ नका. सकाळचं वातावरण बघा एकदम थंड आहे आणि सूर्यप्रकाश, कोवळं सूर्यप्रकाश पडतोय अंगावरती. बघा एकदा सीन. हे शिवधारी ग्राउंड आहे, ज्याच्यावर लोक फिरायला येतात, व्यायाम करायला येतात. चला आता एकदा छत्रपती ग्राउंडवर जाऊन बघतो ग्राउंडची हालत कशी आहे, त्याच्यानंतर आम्ही आमच्या ग्राउंडवर जातो. पीजी सर आले बघा आत्ता. सगळे प्लेयर हळूहळू इकडंच यायला लागले. मागं ग्राउंड आहे, ग्राउंडची स्वच्छता करायला लागलीत पप्पू भाऊ आणि साई भाऊ. हे नेरळेकर काका आमचे. चला एकदा अँगल बघतो की कुठून यूट्यूब लाईव्ह व्यवस्थित दिसेल, ते एकदा सेट केलं की झालं. मग चला मित्रांनो, जे परवा माझ्या मित्राचं मोबाईल रिपेरीला टाकलं होतं, त्यांचा फोन आला होता म्हणे मोबाईल झालेला आहे घेऊन जावा म्हणून. तो आहे ड्युटीच्या ठिकाणी कर्नाटकमध्ये. आपल्याला ते मोबाईल नेऊन त्यांच्या घरी द्यायचा आहे. बघूया आता पुढं काय होतं. चला मित्रांनो, मी तयार झालो. आई जाणार आहे कार्यक्रमाला जाण्यासाठी गजरा पाहिजे आईला. येता येता ते गजरा देखील आणतो. चला निघूया आता आपण. हे मी पैसे दे. चला बोलतो तुम्हाला. सकाळी व्हॉलीबॉल खेळून आल्यानंतर थंड थंड पाण्याने आंघोळ केलो. थोडी सर्दी झाली आहे आणि आता परत कडक ऊन पडले बाहेर. चलो जाता आता आम्ही आणायला मोबाईल. दुकानला आलोय मित्रांनो. चला बघूया काय म्हणते. एक मोबाईल अंडर वॉरंटी रिपेअरला दिलं होतं, इंटेलचं कीपॅडवालं. झालं म्हणून फोन आला होता, घेऊन जावं म्हणून. थोडंसं प्रॉब्लेम झाला मित्रांनो. प्रॉब्लेम असं झाला आहे की त्याला मोबाईल मित्राला काल फोन आला होता की मोबाईल घेऊन जा म्हणून, आणि SMS आज आला आहे. आता मोबाईल शोरूमवाले म्हणतात, जिथून त्यांनी मोबाईल घेतला होता त्यांनी म्हणतात की तुम्ही एक तरी सर्व्हिस सेंटरला जाऊन घ्या, आणि जर आमच्याकडं हवं असेल तर आम्ही उद्या देतो. सर्व्हिस सेंटर आज बंद असतं सुट्टी असल्यामुळं. आता मित्र म्हणतो मीच उद्या येतो आणि घेऊन जातो. चला आता आपण गजरा घ्यायला जाऊया. इथं कुठंतरी आजूबाजूला गजरा भेटत नाहीत, DMartला जावं लागेल. तरी इथं भेटलं तर ठीक आहे, बघूया. चला आज दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे हा. आणि आज शाळा संपून घरी चाललो होतो. HM सरांची गाडी पंक्चर झाली आहे. गाडीचं व्हील अलाइनमेंट खराब झाल्यामुळं एक साईड टायर झीज खात होतं. ते पूर्ण टायरच बदलून स्टेपलिंग घालावं लागणार आहे. टायर जवळजवळ गेला तर जमा आहे. आता उद्या तरी रक्षाबंधन आहे, बघूया काय होतं. सगळे बाहेर बसलो आहे. दिंडी चिंचोळी जवळ आहे, पुढं लाईट डेपो आहे. तिकडं बघा, हे आमची कार आहे. सगळे वाट बघत थांबलेत कधी गाडी रिपेअर होईल. बघूया आता काय होतं.
डायरेक्ट आता स्टेपनीच लावायला लागले. टायर तरी खराब झालं आहे म्हणतात. उद्या सर्व्हिसिंग द्यावं लागेल गाडी सरांना. विद्यार्थ्यांसाठी संरक्षण शास्त्र पुस्तक घ्यायला आलोय. भाऊ संरक्षण शास्त्राचं पुस्तक 10वी. व्हिडिओ बनवालो यूट्यूबसाठी. गुरुजी डायरीज. हा सोलापूरच प्रॉपर. मराठी. आपल्या चॅनलचं नाव विचारून सबस्क्राईब करतायत. गुरुजी डायरीज. DIARIES बरोबर. 10वी 111 तेवढंच. आताच भाऊंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं बघा. हे बोर्ड आहे ना, रायटिंग बोर्ड कितीला बसतो? 180. चला बघूया. हेच पुस्तक घ्यायचं होतं बघा मित्रांनो, 10वीचा संरक्षण शास्त्र 43 रुपयाचं. अजून 5 पाहिजे होते बघ. घेऊन झालंय. आता आई राखी घेणार आहे. बाहेर जाऊन बघतो राखी. चला पुस्तकं घेऊन झालेत. आता आई जरा राखी बघते. आपण पण बघूया थोडी राखी. चला मी तो राखी. मी कायच्या काय रेट आहे ते? नको, दुसरीकडे पसंत पडली तिथं टाकून जा, तिथं जायला. हे बघा मित्रांनो, आपण राखी आतापर्यंत राखी 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपयाची बघितली होती. इथं राखी बघा, एक आहे 150 रुपयाला. इथं पण आहे. हे 750 आहे का 150? नाही 750. 750. एक आहे 450. आणि ही राखी आहे कुठंतरी होतं 300. हे बघा 300ची राखी. एवढे महाग राखी आपण कधी बघितले नव्हते, सवयी नाही बघायची. आमच्यासाठी ऑल टाईम फेवरेट त्या राख्या स्पंजचे, 20 रुपये 15 रुपये. शाळेमध्ये आम्हाला पेज बांधायची. हां बघा सर तिकडून आहे.
आम्ही लहान असताना एवढे व्हरायटीचे होते. होय. जास्तीत जास्त किती महाग होते राख्या? 15-20 ते बी स्पंजचं माहित आहे का? त्यांना फोटो पाठवल्यावर लय सांगत बसत नाही. होऊया. इथं पण बघा मित्रांनो, 100 रुपये, 100, 75, 80 लई महाग झालेत राख्या. सांग की. हे बघ होय. कितीला हे केस पण. ते 75ला आहे. ते 80ला आहे. 180. 80ला उलट वाचायचे. उलट लावलेत त्यांनी वाचायचं काय. हे ते पण 80 आहे. होय. मी काय म्हणलं, एवढी महाग राखी आहे ह्याच्या आधी कधी बघितली का? नाही अहो, आणि आमच्या वेळेला राख्या काय होते? स्पंज. स्पंजीच. घड्याळ घड्याळ म्हणून त्याला दाबत बसायचो मी. पहिल्या दिवशी बांधलं की दुसऱ्या दिवशी मोकळं. मग त्याचं गाडीचं चाक म्हणून हवेत आम्ही सोडणार त्याच्या मागं पळणार. पहिल्या दिवशी बहीण वचन घेणार रक्षाबंधनचं, दुसऱ्या दिवशी वचन तुटायचं. चल शाळेमध्ये मम्मी तसलंच सगळं स्पंज असणार की, मग ते स्पंजच्या राख्या बांधून घ्यायचं आणि आमचे शिक्षक लोक काय म्हणणार, काय घेऊन येतं घेऊन या, कोण राखी बांधेल त्यांना द्यायचं. आम्ही काय घेऊन जाणार, 2-2 रुपयाची पेन्सिल. दुसरीकडे जायचं का? बघूया. चालतं. मी या साईडनं त्या मागच्या दुकानात काही पसंत पडल्या नाहीत राख्या. आता दुसरीकडे आलोय, बघूया इथं काही पसंत पडतात का आईला राख्या. बघूया, पसंत पडले घेतले की दाखवतो तुम्हाला.